जाई लगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखुमा देवी वरो विठ्ठलाचे भेटी आपुले संसाटी करुणी ठेला जाई लगे माये तया पंढरपुरा सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता योगपीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातु मुनि समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्वरदे प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तोया देवा यावरी न करावा अवेर नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावित होतो मी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढो इथून पुढे कामी दयाचे दिलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरुचे दे नमस्कारो आता दई गावी तिलावास तयासी नसावे उदास शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मददावा सुमटा काय माझी वाणी मानेर संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही जाईन गे माये तया पंढरपूर भेटेन माहेरा आपुलिया अखिल गुणनिधान आनंद कल्प ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार सच्चिदानंद भर अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल अनाथांचा नाथ भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन इंद्रायणीच्या तटाचं निर्माल्य ज्यांच्या जीवनामध्ये होतं विवेक वैराग्याच्या तटाची झालं ज्यांनी आपल्या आयुष्याला लावली होती आणि तुमचं माझं हित व्हावं या दृष्टिकोनातून सारस्वताचं देणं म्हणून 9000 ओव्याचं अमृताचं रसपान ज्यांनी तुम्हाला आम्हाला दिलं ते अलंकापूर निवासी साधकाचे मायबाप चिंतकाचे चिंतामणी योग्याचे मुकुटमणी आणि ज्ञानियाची संजीवनी मौली महावैष्णव साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराजाचरणी विनम्र अभिवादन ज्यांनी विवेक वैराग्याच्या मार्गाने आम्हाला शांतीच्या राजमहालापर्यंत पोहोचवलं आणि तुमच्या माझ्या हितासाठी 4200 अभंगाची निर्मिती केली आणि त्या 4200 अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या प्रत्येक शब्दाला भगवान पुरुषोत्तमाचं अधिष्ठान ज्यांनी दिलं ते देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र जगद्गुरु तुकोबरायचरणी विनम्र अभिवादन जगाच्या मालकाने ज्यांच्याकडे अनाथ होऊन कावडीनं पाणी भरावं ते पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन नवे नवे जिथं आपलं विदर्भाचं पंढरपूर ज्यांनी करून ठेवलं ते विदर्भ नरेश समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या चरणी सुद्धा विनम्र अभिवादन आपल्या नी पर्यंत अर्थात निवृत्तीनाथापासून निळोबारायपर्यंत आलेल्या सकल संतांच्या चरणारविंदी माझं विनम्र अभिवादन देवसंतांच्या दरबारामध्ये आपण कीर्तन रूपी सेवेच्या संबंधाने लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत उपस्थित सकल संत सज्जन आणि भक्तिमती माता प्रभू प्रियातात वैष्णव प्रेमीगण आपणा सर्वांनाही माझं विनम्र अभिवादन आणि आपल्या या एक दिवसाच्या मंगलमय पवित्र सोहळ्याचं सौंदर्य आणि वैभव वाढवणारी गुरुजन मंडळी आपणालाही माझं विनम्र अभिवादन देव आणि संतांच्या दरबारामध्ये श्रोत्यांसाठी वक्त्याचं प्रदान कर्तव्य म्हणून परिहाराच्या निमित्तानं 2 शब्द भगवंताच्या अशेव कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या पुण्याईने आणि प्रत्येकाच्या कर्मप्रधानतेने चालत असलेला मंगलमय पवित्र सोहळा अर्थात आषाढी एकादशी उत्सव आणि हा समर्थ सद्गुरू गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीनं समर्थ सद्गुरू गजानन महाराज भक्त निवास या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये जी रूपरेषा आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामध्ये महाराजांचा पालखी सोहळा असेल विष्णू सहस्रनाम असेल आणि हरिकीर्तन आणि त्याच्यानंतर फलाहार अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये हरिकीर्तनाची ही योगायोगाने माझ्याकडे आलेली
तरी माझ्या दैवा म्हणून ज्या संतांच्या कृपेने कीर्तन रूपी वाद पुष्प समर्पित करण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे, त्या संतांच्याच कृपाशीर्वादानं, त्या संतांच्याच उपस्थितीमध्ये, त्या संतांच्याच वाङ्मयातील आणि त्या संतांच्या शब्द सुमनांनी आजचं कीर्तन रूपी पुष्प उमटण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या कीर्तन रूपी सेवेच्या संबंधाने आई बहिणी, वडीलधारी माणसं, टाळकरी बांधव, मृदंग वादक, तसेच गावातील आणि पंचक्रोशीतील दांते बांधव श्रोते आणि मी समाजाची सेवा करत असताना नित्य माझ्या अंतःकरणामध्ये अभिमान घेऊन फिरतो अशा तरुण आणि सुशिक्षित लोकांचा या उत्सवामध्ये भरणा, गर्दी, शिस्त आणि शांतता आणि या सगळ्या गोष्टीच्या एकत्रीकरणाने एका दिवसाच्या उत्सवाला लाभलेलं भव्य स्वरूप आणि अशा भव्य स्वरूपाच्या प्रसंगी आपल्या चिंतनासाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा जवळपास सर्वांच्या परिचित अभंग चिंतनासाठी आपल्यासमोर मी आयोजित केलेला. संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. 11:15 सुरू झालं, 2 तासाचं कीर्तन म्हणून 11:45 थांबणार आहे, पण त्याच्याही अगोदर मी 1:30 थांबणार आहे आणि तुम्ही म्हणाल ते 1:00 थांबलो. किती वाजता थांबलो? त्याचं कारण आहे विचारण्याचं. त्या कीर्तनकाराची एक अडचण असते बरं का मला. याला जर जास्त वेळ घेतला तर लोक म्हणतात की याला तारखा नसते आणि कमी वेळ घेतला तर लोक म्हणतात की याचं मटेरियल संपलं असेल. पण तुमच्या आशीर्वादाने दोन्ही गोष्टी अनुकूल आहेत नाही का. तारखाही भरपूर आहेत, संध्याकाळचंही कीर्तन आहे आणि चिंतन आहे भगवंताच्या आशीर्वादाने. या दोन्हीचा मध्य साधून मला वाटतं आपण 1:30 थांबलं चालेल का? किती वाजता थांबू का थांबू आता? चला 2 तासाचा नियम आहे. 11:45 भेटता घ्या, आपण 1:30 वाजता थांबणार आहे आणि तो हरी कीर्तन आहे, रंगलं तर पाहून घेऊ. चला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी माऊलीचा अभंग या ठिकाणी मी चिंतनासाठी निवडलेला आहे. सज्जनो, मी सांगत आलो, सांगतोय आणि माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या पुण्याने आपण मृत्यू लोकामध्ये पंचमहाभूताचं उष्ण शरीर घेऊन जन्माला आलोय. उष्ण त्याला म्हणतात की ज्याच्याकडनं आणलं त्याला परत करणे तयार ना. उष्ण प्रमाण आहे महाराजांचं की देह हा पाचाचा आलेला उष्ण आणि ज्याचा त्याला पण देत असताना जन्मापासून मरेपर्यंत समाजातला घटक आपलं देव म्हणून देणं लागतो. नवे व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे त्या देवाची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे आणि आपल्याला एक अस्तित्व निर्माण करून समर्थ सद्गुरू गजानन महाराजांसारखं पांडुरंगाच्या चरणाशी लीन होता आलं पाहिजे. याच्यासाठी महाराज या ठिकाणी हे जीवन. पण आमचं जीवन कशासाठी आहे हे आम्हाला कळत नाही. आम्ही कोठे होतो, कोठे आलो, काय करायचं आणि कोठे जायचं हे कळण्यासाठी हा उत्सव आहे. पण आपल्याला हे शरीर वापस करताना ज्या वेळेस समाज आपल्याला स्मशानभूमीपर्यंत पोहोचेल त्यावेळेस आपल्या पाठीमागे चालणाऱ्या समाजानं नाही चांगलं बोललं तरी चालेल, पण आपण गेल्यानंतर समाज आपल्याबद्दल वाईट बोलता कामा याची खबरदारी घेऊन जीवन जगावं हे शिकण्यासाठी हा उत्सव. माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून जगायचं आणि देव म्हणून मरायचं. एक वाक्य सांगतो मला सुंदर, मोठ्या महात्म्याच्या मध्ये. जन्माला येताना संसारी म्हणून या, पण मरताना मात्र साधक म्हणून मरा. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे महाराज, पण जात असताना येथे ओरो नाही आले, पण जाताना आपल्याला काहीतरी एक अस्तित्व निर्माण करून आज जाता आलं पाहिजे. आपल्याला नाही संपत्ती कमावता आली तरी चालेल नाही का, पण आपल्याला नाव कमवता. आणि म्हणून आम्ही ज्या विश्वमाऊलीचा त्या ठिकाणी अभंग घेतलाय त्यांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला महाराज तर तुमच्या माझ्या हितासाठी किती प्रश्न शब्दाच्या पलीकडचं वर्णन आहे. मी तिकडे जाणार नाही.
बाकीच्यांना विक्षेप नका करू. बाकीचंही नियोजन करायचं आहे आपल्याला, कारण पुढेही बहुत करणे आहे नाही का. जे राहिले ते फक्त आता माझ्याकडे लक्ष द्या. ते चालले तिकडं नका माझ्याकडे बघा, ते जाता येईल. म्हणून तुमचा आमचा प्रत्येकाचा प्रयत्न हा सुखासाठी आहे. साधू संतांचा प्रयत्न सुखासाठी आहे. फक्त अंतर एवढं आहे, संतांना सुखाकडे सुखाची अपेक्षा आहे आणि तुम्हाला मला दुःखाकडे सुखाची अपेक्षा आहे. संतांना सुखाकडे सुखाची अपेक्षा म्हणजे सुखा लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एकली मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरते. ही संतांची भूमिका आहे. पण आमची भूमिका कोणती आहे महाराज? आम्ही दुःखाकडे सुखाचा प्रयत्न आहे, अर्थात आम्ही संसाराकडे सुखाची अपेक्षा करतो. अरे माऊलीचंच प्रमाण आहे, ज्याचं मूळच महाराज दुःखाचा आहे तो संसार तुम्हाला त्या ठिकाणी सुख देईलच का? महाराज माझे तुकोबा आहे त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊन बोलले, सुखाचा विचार नाही म्हणतात की तुम्ही याच्यात सुखाचा विचार सुद्धा नका करू. पण तरी सुद्धा या संसारामध्ये आम्ही सुख शोधतो, पण संसारात सुख नाहीच, मानावं लागते. संपूर्ण शरीराचे कान करून चिंतन आहे का? कीर्तन कसं झालं याच्यापेक्षा कशासाठी झालंय बोलण्याचा प्रयत्न करतो. संसारात सुख नाहीच, संतांची प्रमाण ठेवली मी तुमच्या समोर, फक्त मानावं लागते. पण संसारामध्ये सुख मानण्यासाठी सुद्धा 6 प्रकारचं भाग्य पाहिजे. पैकी संसारात सुख मानण्यासाठी पहिलं भाग्य आहे सुस्थितीमध्ये शरीराची प्राप्ती. चांगलं शरीर प्राप्त होणे पहिलं भाग्य आहे. हात नसतील, पाय नसतील, डोळे नसतील, कान नसतील, प्रतिबंध आहे. नाही जाता येत पंढरपूरला, नाही येत आहे तिथं. म्हणून चांगलं शरीर पहिलं भाग्य. दुसरं भाग्य संसारात सुख मानण्यासाठी धनाची प्राप्ती. जर दरिद्री असेल तर समाज किंमत देत नाही. गरिबाची उपेक्षा करणारे लोक समाजामध्ये आहेत. म्हणून संसारात सुख मानण्यासाठी धनाची प्राप्ती दुसरं भाग्य पाहिजे. संसारात सुख मानण्यासाठी तिसरं भाग्य अनुकूल पती पत्नी, मनासारखे नवरा बायको पाहिजे. आणि एक सांगू का, संसारामध्ये श्रेष्ठ आणि पवित्र नाता जर कोणता असेल तर पती पत्नीच आहे. त्या नात्याकडे तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता तुमचा स्वातंत्र्याचा विषय आहे. पण पवित्र आणि श्रेष्ठ नातं नवरा बायको सारखं कोणतंच नाही. मला सगळी नाती तिथून निर्माण. म्हणून मनासारखे नवरा बायको तिसरं भाग्य संसारात सुख मानण्यासाठी. चौथं भाग्य संसारात सुख मानण्यासाठी मनाप्रमाणे वागणारी आज्ञाधारक संतती जन्माला येणं, हे चौथं भाग्य आहे. आणि वर्तमानात अतिशय महत्वाचं भाग्य बोलेल मी अर्धाच्या गादीवर. आज 70% मायबाप आपली मुलं सुधारण्यामध्ये आयुष्य घालतायत, पण मुलं सुधरत नाही. हे दुर्दैव आहे मायबापाचं. म्हणून आज्ञाधारक संतती हे चौथं भाग्य आहे. एक वाक्य सांगतो पुन्हा तुम्हाला आठवलं म्हणून. अरे संतती चांगली असेल तर संपत्ती कमवू नका, ते कमवणारच आहे. पण संतती जर वाईट असेल तर तुम्ही पैशाच्या थप्प्याला आले तरी उपयोग नाही. म्हणून आज्ञाधारक संतती हे चौथं भाग्य आहे. ज्याला संतती नाही त्याला नितात आहे, आणि आहे त्यांना संताप आहे की महाराज मरण येत नाही तोपर्यंत आम्ही फक्त जिवंत आहे, अशी बोलणारी माणसं माझ्याकडे आहे. की अशी संतती आम्हाला देवाने दिली नसती तर परवडली असती. माझ्याकडे यादी आहे नावाने करून दे. आज्ञाधारक संतती. 5वं भाग्य आरोग्य.
खाल्लं तरी पाचलं पाहिजे सुनील महाराज, नाही का? पेढा खात नाही का चालत नाही हो. काही काहीला पेढ्याकडे पाहिल्याबरोबर महाराजची भीती वाटते. आणि काही काही दगड माती खाल्ली तरी त्यांना रोग होत नाही. काही खाल्लं तरी पचलं पाहिजे, आरोग्य टेन्शन नाही बोलत महाराज. आणि नंतर या संसारामध्ये सुख मानून त्याचा आनंद घेण्यासाठी 6 आयुष्याचं भाग्य मिळालं पाहिजे. बोलेल मी, कोविडच्या काळामध्ये तुम्ही जर विचार केला महाराज, शरीर चांगलं होतं, धन भरपूर होतं, मनासारखे नवरा बायको होते, आज्ञाधारक संतती होती, आरोग्य होतं, पण नाही मिळालं. गेले महाराज, करोडोना रुपये होते, लावता नाही आले. म्हणून 6 आयुष्याचं भाग्य मिळालं पाहिजे. मी या 6 प्रकारचं भाग्य असताना आम्हाला सुख मिळेल का? नाही मिळणार. का? आमच्या जीवनामध्ये जर शेवटी त्या ठिकाणी सत्कर्म करणारी माणसं जर आमच्या जीवनामध्ये नसतील, आम्हाला पतनापासून वाचवणारी माणसं जर आमच्या जीवनामध्ये नसतील, तर 6 प्रकारचं भाग्य असूनही उपयोग नाही. मी दाखवेल तुम्हाला. 6 प्रकारचं भाग्य असून महाराज समोरून दिसला की लोक रस्ता बदलतात, किती चांगला जगत असेल. म्हणून फाटके कपडे अंगावर असतील, खायला व्यवस्थित मिळत नसेल, पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, सत्संगामध्ये जात असेल, गजानन महाराजांची सेवा करत असेल, लोक पाया पडतात महाराज. या संसारामध्ये सुख नाहीच, फक्त मानावं लागते. पण खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या कुटुंबापुरतं फक्त शेवटी तरी सुख पाहतोय. पण संतांच्या नजरेमध्ये महाराज हे पूर्ण जगत जे आहे हे स्वतःचं कुटुंब आहे. माऊलीचे शब्द आहेत, हे विश्वची माझी ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जगा. आणि म्हणून या संपूर्ण विश्वाला, या संपूर्ण जगताला माझं कुटुंब मानणारे त्या ठिकाणी संत, आणि तेच संत त्या संपूर्ण विश्वाला, त्या संपूर्ण जगाला सुखी करण्यासाठी आज प्रतिज्ञा करतायत. ते अभंगाच्या पहिल्याच माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुमच्या माझ्यासाठी नव्हे संपूर्ण विश्वासाठी प्रतिज्ञा करतात की अवघाचे संसार सुखाचा. याचाच अर्थ असा की माऊलीने सांगितलंय की त्या संसाराचं मूळ दुःखाचं आहे, ते सुखामध्ये रूपांतरित करण्यासाठी आज विश्व माऊली ज्ञानोबा तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करतात. आनंदे भरीन तिन्ही लोक, म्हणजेच ऐका, बोलू नका. 1 तास मला बोलू द्या, नंतर मग तुमचं बोलणं चालू करा. कारण महाराज म्हणतात भजनी विक्षेप त्याची मरण पै बरे. भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये विक्षेप जर निर्माण झाला तर त्याच्यापेक्षा मरण परवडलं म्हणतात. एक सांगू का, कीर्तन टाइमपास नाही बरं, मनोरंजन नाही. त्याला काही वक्त्यांनी केलं तर भाग वेगळा. तो समाधीचे सुख सांडा ओवाळून नाहीसा या कीर्तनी ब्रह्मरस. अवस्था प्राप्त होण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे. थोडंसं व्यवहारदर्शक बोलू.
बुद्धी विकासाचं साधन म्हणजे कथा कीर्तन आहे. नवे नवे भगवान परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे कथा कीर्तन आहे. विठ्ठल चला, कोण सांगेल आता मी कुठं चाललो होतो, माझी लाईन तुटली आता, कोण सांगाल? हा, तुम्ही सांगत नाही तोपर्यंत, कारण माझ्या काही डोक्यात राहिलं नाही आता. हा, असा विक्षेप केला मला. चला, ज्या संसाराचं मूळ दुःखाचा आहे तो संसार तुम्हाला सुख देऊ शकत नाही, पण विश्वमाऊली ज्ञानोबा तुमच्या माझ्यासाठी प्रतिज्ञा करतात आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये की अवघाची संसार सुखाचा करीन. आणि काय करीन तर आनंदे भरीन स्वर्ग मृत्यू पाताळ प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आनंद हा द्विगुणित करील. साधू संतांना जो अपेक्षित परमार्थ आहे तो आज मृत्यू लोकामध्ये घडत नाही महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ कधी घडावा? आज मृत्यू लोकांमध्ये सुद्धा अपेक्षित परमार्थ साधू संतांना अपेक्षित घडत नाही. तरी सुद्धा तुमच्या माझ्या हितासाठी विश्वाची ज्ञानोबा म्हणतात तुम्ही संपूर्ण विश्वाला या ठिकाणी सुखी करेल. का? कारण सुख फक्त संतांकडेच आहे आणि ज्यांच्याकडे जो माल असतो ना तेच त्या ठिकाणी वाटू शकतात. सर्व सुखे आज येथेच ओळली आणि संतांची देखील शरणांबुजे. म्हणून माऊली सांगतात की मी या विश्वाला पूर्ण त्या ठिकाणी सुखी करील, या विश्वाला त्या ठिकाणी आनंद प्रदान करील, म्हणजे जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देईल. म्हणजेच जोपर्यंत जीवाचं आणि शिवाचं एक रूपत्व होत नाही तोपर्यंत हे स्वरूप प्राप्त होत नाही. कारण भागवताचा एक पहिला श्लोक आहे तुमच्या लक्षात असेल की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम. तो सद्रूप आहे, चिन्रूप आहे, आनंद रूप आहे. सद्रूप पाहण्यासाठी परोक्ष ज्ञानाचे डोळे, चिन्रूप पाहण्यासाठी अपरोक्ष ज्ञानाचे डोळे आणि आनंद रूप पाहण्यासाठी प्रेमावृत्ती असावी लागते. जर अंतःकरणामध्ये प्रेमावृत्ती नसेल तर जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही. म्हणून जे प्रेम आहे ते फक्त आमच्या संतांकडे बघा. संत संगती निरंतर प्रेमधन हे म्हणणार. आणि म्हणून ज्या संतांकडे प्रेम आहे तेच प्रेम त्या ठिकाणी अर्थात तुम्हाला मला प्रदान करून आनंद द्विगुणित करू शकतात. म्हणून माऊली सांगतात की मी त्या ठिकाणी काय करेन, संपूर्ण विश्वाला सुखी करेन आणि संपूर्ण विश्वाला या ठिकाणी आनंद प्रदान करेन. आज आम्ही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या म्हणजे संतांच्या सान्निध्यात आहोत. जोपर्यंत या धर्ममंडपात तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत इथं काही दुःखाचा दौलच नाही, काही संसाराचं स्मरण नाही. इथून बाहेर गेले की संसाराचे पटके. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ती प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबा आहे आज इथं आम्हाला ही अनुभूती देतात की अवघाची संसार. साधकांनी विचारलं की माऊली तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्ही नेमकं आम्हाला आज सुख आणि आनंद प्रदान करण्यासाठी नेमकं तुम्ही काय करणार, साधना कोणती करणार? अभंगाचं दुसरं
संपूर्ण विश्वाला सुखी करण्यासाठी मी कोठे जाईन, मी काय साधना करीन. माऊली सांगतात दुसऱ्या चरणामध्ये की जाईन गे माये तया पंढरपूर. का? कारण पंढरपूरला कोण राहत हो? जगाचा जनिता पंढरीशी आहे. ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो पंढरपूरला राहणार. जेने हे विश्व निर्मित केले, महर्षी देवा संस्थापिले, आणि जो सुखरूप आहे त्या देवाकडे मी जाईल. कारण सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. मग जिथं सुख आहे त्या सुखाकडे मी जाणार आणि ते सुख मी या ठिकाणी अवघ्या विश्वाला प्रदान करणार. जाईन गे माये अर्थात म्हणजे पंढरपूर हे संतांचं माहेर आहे आणि संत हे आमची आई आहे आणि आम्ही संतांची कोण आहोत? माझे माहेर पंढरी. पंढरपूर आहे आणि आमच्या संतांचे मायबाप विठ्ठल रुक्मिणी आहे. मग आमचे मायबाप कोण आहे? तर संतांचंच प्रमाण तुमच्या समोर ठेवतो की तुम्ही संत माय बाप कृपावंत. जीवाचे कृपावंत जर मायबाप कोण असतील तर संत आहेत महाराज. आमची माय पण संत आहे, त्या संतांचे मायबाप विठ्ठल आणि रुक्मिणी आहे आणि त्या परमात्म्याकडे जाऊन हे आमचे मायबाप आम्हाला त्या ठिकाणी सुख प्रदान करणार. मग आम्ही आमच्या मायेकडे रडायचंय आणि आम्हाला बापाचं प्रेम मिळवायचं. संसारामध्ये आईचं प्रेम मिळवलं की बापाचं प्रेम मिळवावं लागत नाही. आईनं प्रेम केलं की बापाला प्रेम करावं लागतं. हा संसाराचा नियम आहे. तसं संतांनी एकदा आमच्यावर प्रेम केलं की भगवंताची इच्छा नसली तरी देवावर जीवाला ही कृपा करावीच लागते. हा भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे. प्रमाणात तो आणि समोर चालतो. धरी त्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, किंवा संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला, किंवा संतापायी माथा ठेविता सद्भावे नेने भेटे देव जेने हा गोपाळ कृपा करी. सगळे प्रमाणात संतांनी कृपा केली की जीवावर देवाची इच्छा नसली तरी जीवावर कृपा करावीच लागते. आणि म्हणून त्या जीवावर देवाची कृपा होण्यासाठी माऊली म्हणतात की जाईन गे माये. मग संतांनी देवाकडे जायचंय आणि आम्ही कोणाकडे जायचंय? आम्ही संतांकडे जायचंय. संतांचं प्रेम मिळवलं की भगवंत प्रेम करतो. एक उदाहरण सांगतो आणि तिसऱ्या चरणावर जातो. गोंदवलेकर महाराजांचं नाव ऐकून असाल तुम्ही. गोंदवलेकर महाराजांचा सुनील महाराज वार्षिक उत्सव व्हायचा. जाईन गे माये याच्यावरती बोलतो. आणि वार्षिक उत्सव होत असताना महाराजांचे जे सर्व त्या ठिकाणी साधक होते ते संपूर्ण महाराष्ट्रातून त्या गोंदवलेकर बाबाच्या उत्सवाला जायचे. मग तिथं आश्रमाची सेवा करणारे, आता या आपल्या या संस्थेची सेवा करणारे जे सेवक आहेत तशी सेवा करणारे जे सेवक होते तिथं ती सेवा करत असताना पूर्ण महाराष्ट्रातून लोक गेले की वापस येताना लोकांचा स्वभाव मारा. वापस येताना कोणी तांब्या चोरून आणे आश्रमाचा, कोणी गोंगडी चोरून आणे, कोणी खरात चोरून आणे.
मग त्या सेवा करणाऱ्या आश्रमातल्या लोकांनी गोंदवलेकर बाबाजवळ तक्रार करावी. बाबा काय रे हे कसे हो तुमचे त्या ठिकाणी हे साधक. म्हणजे काय झालं म्हणजे कोणी तांब्या चोरून नेते, कोणी परत चोरून नेते, कोणी घोंगडी चोरून नेते. त्यावेळेस महाराजांनी सांगावे की जाऊ दे रे, त्या माझ्या लेकी आहेत. लेकी आहे म्हणून काय झालं म्हणे लेकीचा स्वभावच असतो म्हणे काय चोरी करणं म्हणे नाही. मग जर कदाचित सासरी एखाद्या मुलीला पेटवून दिलं तर 6 महिने विजणार नाही एवढी संपत्ती असतानाही. ऐका पण ती जर मुलगी माहेरी आली आणि माहेरचे आई वडील गरीब आहे पण त्या गरीब आई वडिलाकडं जर एखादी वस्तू तिला आवडली सुनील महाराज ती मुलगी त्या आईला वस्तू पसंत पडल्यानंतर असं नाही विचारत आई काय बा मी हे नेऊ का असं नाही म्हणत ती म्हणजे आई म्हणे काय हे मी नेते. जाईन गे माये ज्या वस्तूची पूर्तता सासरी होत असेल तिची पूर्तता करण्यासाठी जी माहेरी येते तिला लेक म्हणतात आणि म्हणून त्या माझ्या लेकी आहेत. त्या सेवकांनी मग पुन्हा प्रश्न करावा महाराजांना मग त्या लेकी आहेत आम्ही कोण आहे म्हणजे सुना मग त्यांना तो फायदा मग आम्हाला सुना म्हणून कोणता फायदा. त्यावेळेस महाराजांनी सांगावं की अरे ज्यावेळेस मी हे जग सोडून जाईल आणि हा आश्रम सोडून जाईल त्यावेळेस माझ्या संपूर्ण या महाराष्ट्रातल्या लेकी जमा होती. यांच्या रडण्यानं ही धरणी जरी भिजली तरी या लेकींना काहीही मिळणार नाही. आणि तुम्ही सर्व सुना मी गेल्यानंतर तुम्ही रडण्याचं नाटक जरी केलं नाही का नाही का सुनेच्या रडण्यामध्ये सासूच्या रडण्या आपल्या लेकीच्या रडण्यामध्ये फरक असतो का नाही. फरक असतो का नाही. जसं मायसाठी रडता तसं सासूसाठी रडता काय गेल्यावर नाही. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न महाराजांचे प्रमाण आहे. मग ह्या तुम्ही सुना मी गेल्यानंतर कशा जरी तुम्ही त्या नाटक केलं रडण्याचं तरी या आश्रमाची संपत्ती संपूर्ण तुमच्या नावावर होणार आहे. हा सुनेचा फायदा आहे लेकींना काय मिळणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला हे सगळं प्रदान जर करायचं असेल तर माऊली म्हणतात की जाई न गे माये कया पंढरपुरा. कुठे भेटेल मी भेटे न माहेरा. तिथं जाऊन काय करणार माझं जे सर्व त्या ठिकाणी पुण्याचं फळ आहे हे मी त्या ठिकाणी स्वीकार करून या संपूर्ण विश्वाला प्रदान करील. अभंगाचं 3रं चरण. सर्व सुरता आपल्या गुरुमान मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवणार.
सगळं काही मिळेल, पण गुणवान माणसाने प्रेम करणारी माणसं मिळणार नाहीत. मला ती निष्कलंक वारकरी संप्रदायात आहे. तुझं काय हो माऊलीचं प्रमाण आनंदुरे आजी आनंदुरे सहाय्य बनतो अवघा परमानंदुरे. तो आनंद आहे मला दादा, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. कारण माऊली जर तुम्हाला मला देत आहे तर आपण का घेऊ नये, नाही का? माऊली सांगतात की माझं जे सर्व त्या ठिकाणी पुण्य आहे, जे फळ आहे, सर्व सुकृताचे फळ मी ते प्रदान करून त्या ठिकाणी महाराज क्षेम मी देईन. अर्थात क्षेम म्हणजे मी आलिंगन देईन कोणाला, त्या भगवंताला. आणि जर त्या पुण्याच्या बळावर त्या परमात्म्याला संत आलिंगन देतात आणि तो परमात्मा जर संतांना आलिंगन देतो तर मग जीवाला का देणार नाही? आलिंगन घडे मोक्ष साहित्य. म्हणून अशा प्रकारचं एकदा संतांनी आमच्यावर कृपा केल्यानंतर तो जगाचा मालक आम्हाला सुद्धा आलिंगन देतो आणि आम्ही सुद्धा जगाच्या मालकाला आलिंगन देऊ शकतो. याच्यासाठी एका संतांचं चरित्र तुमच्या समोर ठेवतो 5 ते 7 मिनिटांमध्ये आणि 4थ्या चरणामध्ये. 3रं चरण माऊली सांगतात की सर्व सुकृताची फळं मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. अर्थात मी त्या पांडुरंगाला आलिंगन देईन. याच्यासाठी एक संत चरित्र संपूर्ण शरीराचे कान करून चिंतन आहे का. सकाळची वेळ, गुजरात नावाचं राज्य, सर्व सुकृताचे फळ मी. सकाळची वेळ आहे महाराज आणि सुंदर असं वातावरण आहे आणि त्या घरामध्ये सकाळी सकाळी देवाचं पूजन आणि भजन चालू आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे. किती सुंदर वातावरण आहे. एवढ्यामध्ये मोठ्या जावेचा नवरा, काय म्हणतात त्याला, माय सांगा ना चटकन पुढे जायचं ना. जिला मोठी जाऊ आहे आणि ज्या मोठी जावेला नवरा आहे ते आता सांगा. मोठ्या जावेच्या नवऱ्याला काय म्हणतात? कोणालाच नाही. दादा भाऊ भाया नाही का, काय म्हणतात दादा नाही का. तो आला कुठे, जिथं ते वातावरण आहे. हरे कृष्ण, वातावरण कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. कसं वातावरण तयार झालं ना. आणि असंच उमेश महाराज एकदम सुंदर असं चांगल्या महाराज वातावरण तयार झालं. कुठं? गुजरात नावाच्या त्या राज्यात एका घरासमोर.
आणि तेवढ्यामध्ये त्या घरी मोठ्या जावेचा नवरा म्हणजे धीर आला आणि आवाज देतोय, नरसी, हे नरसी. घरात ते भजन पूजन चालू आहे, हरे कृष्ण. तेवढ्यामध्ये नरसीची पत्नी बाहेर आली. नरसी कोण तुम्हाला मोकळं सांगून जातो. गुजरात नावाच्या राज्यामध्ये जीर्णदूर, जे आता जुनागड म्हणतात, तिथे नरसिंह मेहता नावाचे संत महात्मा राहत होते की ज्यांना महाराष्ट्रातल्या नामदेवरायाचा अवतार समजला. ती नरसिंह मेहता. आणि त्या नरसिंह मेहताची पत्नी बाहेर आली आणि धीराला पाहिल्यानंतर हात जोडून विचारते, काय हो दादा, काय कुठं आहे तो नरसिंह? हो, देवाचं भजन आणि पूजन करताय. सर्व सुखवताचे फळ मी नाही, क्षेम मी देईन. कसा परमात्मा तो त्या तुमचं जे पुण्याचं फळ आहे त्याला तो परमात्मा कसं त्या ठिकाणी महाराज स्वीकारतो. ऐका, अहो भजन आणि पूजन करताय, त्याला सांग बापाचं श्राद्ध आहे म्हणावं उद्या. आयुष्यात कधी जन्मात पैसे दिले नाही बापाच्या श्राद्धाला, या वर्षी पण देऊ नको म्हणा. फक्त चुली खोदून निघून जा, बाकीचं मी करून घेतो. ऐकताय तुम्ही कीर्तन? कीर्तन ऐकताय ना? कधी जन्मात पैसे दिले नाही बापाच्या श्राद्धाला, या वर्षी पण देऊ नको, बाकी सगळं मी करून घेतो, फक्त चुली खोदून जा म्हणा. कोण बोललो? मोठा धीर. ऐका, कोणाच्या जीवनात किंवा कसा प्रसंग ते सांगता येत नाही. एवढ्यामध्ये मला त्या बायकोला सहन नाही झालं. एक सांगू का, एक तुम्ही माय सगळं करा, नवऱ्याचा कोणी जर अपमान केला तर अजिबात सहन नाही करायचा, बरोबरच पोसायचा. का? ज्याच्या नावानं आमच्या कपाळाला सौभाग्याचा अलंकार शोभून दिसतो त्या नवऱ्याचा आमचा अपमान कधी कदापि आम्ही सहन करणार नाही. कारण एक धरला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. कारण ज्यांच्या जीवनातलं महाराज त्या ठिकाणी पतीचं अधिष्ठान संपलेलं आहे, त्या वैधव्याचं काय दुःख असतं त्या स्त्रियांना भेटायचंय आणि मग विचारायचंय. जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत त्या स्त्रीचं समाजामध्ये अस्तित्व आहे. आणि म्हणून नवऱ्याचा झालेला अपमान त्या बाईला सहन झाला नाही. ती बाई धीराला बोलते, काय बोलते ऐका, दादा आम्ही गरीब आहोत म्हणून बोलताना तुम्ही आम्हाला, तुम्ही श्रीमंत आहात म्हणून आम्हाला गरीबाला बोलताना एवढं, एक काम करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने श्राद्ध करा, आम्ही आमच्या पद्धतीने श्राद्ध करू. हा, क्षेम मी देईन. आणि त्यालाही राग आला महाराज. तो धीरही बोलला, काय बोलला ऐका, एवढा जोर आहे ना तुमच्यात, तो मग करूनच दाखवा श्राद्ध. आणि निघून गेला महाराज. निघून गेल्यानंतर आमंत्रण ते सुटला, गावाला नाही तालुक्याला आमंत्रण दिलं. यावर्षी श्राद्ध माझ्याकडे नाही, बाबाकडे आहे, जेवायला तिकडे यायचं. यावर्षी श्राद्ध माझ्याकडे नाही, बाबाकडे आहे, जेवायला तिकडे यायचं. तालुक्याला आमंत्रण दिलं महाराज. तेवढ्यामध्ये इकडे आरती झाली. कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि, भवम भवामी सहितम नमामि. आरती घेऊन आला कोण? नरसिंह मेहता. पत्नीला म्हणतात का ग आरती घे. तिने आरती घेतली आणि नरसिंह मेहताला प्रश्न विचारला, का ग मगाशी मी देवाचं भजन पूजन करत असताना फार जोरजोरात बोलत होती, कोणाशी बोलत होती ग? भाऊ आला होता तुमचा, मुडदा पडला त्याचा. नरसिंह मेहतानं बायकोच्या तोंडावर हात ठेवला. अगं तो मोठा आहे, श्रीमंत आहे, असं बोलू नये. लई बोलला तुम्हाला तो, तुमचा अपमान मला सहन नाही झाला. मी पण बोलले त्याला, तू तुझ्या पद्धतीने श्राद्ध कर, आम्ही आमच्या पद्धतीने श्राद्ध करू. नरसिंह मेहता म्हणतात, अगं तो श्रीमंत आहे, आपण गरीब आहोत, त्याची आपल्याला गरज पडते. कळत बायको काय बोलते महाराज ऐका. हो, माझ्याजवळ एक कानातलं तुटलेलं आहे, ते मोडा. 2 जणांची सामुग्री आहे ना, एका जोडप्याला जेवू घालू, आपण 2-2 तांबे पाणी पिऊ आणि झोपू. कशी बायको असेल सांगा ना ती. कीर्तन ऐकताय तुम्ही? अनंत जन्माचं पुण्य लागते मला योग्य नवरा बायकोची गाठ पडण्यासाठी. ती बायको बोलते, माझ्या कानातलं मोडा, एका जोडप्याचं सामुग्री आणा, एका जोडप्याला जेवू घालू, 2-2 तांबे पाणी पिऊन आपण झोपू. कशी बायको असेल दादा? हरे दैवा संग झुंजायाच
देव त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. हो जातील हे दिवस निघून. मोडा कानातलं. नवऱ्यानं कानातलं मोडलं. 2च जणांची शिदा सामुग्री आणली, बायकोच्या हातात दिली. बायकोला पाहिलं आणि प्रश्न केला, अहो याच्यात तूप नाही आणि तुपाशिवाय तुमच्या वडिलाचं श्राद्ध होणार नाही. क्षेम मी देईन. ते म्हणे अगं ते कानातलं जे तुझं मोडलं ना त्याच्यामध्ये दोघांची शिदा सामुग्री आली, तुपाला पैसे उरले नाहीत ग म्हणून नाही आणलं. भीक मागा पण तुपाशिवाय बापाचं श्राद्ध होणार नाही. ढाला 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 भीक मागा तुपाशिवाय बापाचा श्राद्ध होणार नाही. असे हात जोडले आणि बायको समोर नरसिंहाच्या खाली मान घालून उभे आहेत आणि प्रश्न करतात बायकोला, अगं मी भीक मागायची? आपण गरीब असलो तरी लाचार नाही ग. एक सांगू का, तुम्ही गरीब बना कंगाल बना पण लाचार बनू नका. कारण ज्या दिवशी लाचार बना त्या दिवशी किंमत सगळी समाजातली राहत नाही. मला संतांनी शिकवलं की तुम्ही कंगाल बना पण लाचार बनू नका. बायकोला नरसिंहाचा सांगतात की अगं समाजामध्ये भीक मागणाऱ्या माणसाला किंमत राहत नाही. नरसिंहाची बायको म्हणते, अहो मलाही नवऱ्याचा अपमान करायचं त्या ठिकाणी छंद नाहीये, पण गरजवंताला अक्कल नसते. तुमच्या बापाचं श्राद्ध करता येत म्हणून भीक मागा तुपासाठी आणि त्या ठिकाणी तुपाशिवाय श्राद्ध होणार नाही. पातेलं घेतलं हातात आणि नरसिंह मेहता गावात गेले. एका दुकानासमोर उभे राहिले आणि दुकानासमोर त्या ठिकाणी दुकानात सांगितलं, अहो 1 किलो तूप पाहिजे. दुकानदाराच्या नोकरानं पातेल्यात तूप घातलं. नरसिंह मेहता पातेलं घेऊन फिरले आणि 4 पावलं चालू लागले. मागून दुकानदारांना आवाज दिला, नरसिंह बोला ना दादा, पैसे? पैसे नाहीत हो दादा, डुबवणार नाही तुमचे, जशी येईल तशी देईल, पण आज पैसे नाहीत हो दादा बापाच्या श्राद्धाला. त्याच्या पातेल्यातलं तूप काढून घ्या रे. नोकर गेला, पातेल्यातलं तूप काढून घेतलं. विचार करा ना दादा जरा, हे तुमच्या बापाचं गाडी आहे, तुमच्याकडे पैसे नाही, स्वांग घेतलं उधार आणि पैसे नाही म्हणून लिहून ठेवा. जर दुकानदारांना वापस घेतलं तर काय वाटत? दगडच घाला वाटत ना. पण ते नरसिंह त्यांनी ते तूप पातेल्याचं काढून दिलं. उभे राहिले आणि पातेलं खाली ठेवलं आणि असं फक्त वर पाहिलं. आणि वर पाहिल्यानंतर सांगतात, तुझे वाटेयात ते करी अनंता, तुका मने संता लाज माझी, तुका मने संता. हे प्रभू एवढंच म्हणलं. दुसऱ्या दुकानदारांना आवाज दिला, एक वाक्य सांगू, तुमचा एक दरवाजा बंद झाला की परमात्मा दुसरा दरवाजा 2 उघडतो. पण आमचा तेवढा विश्वास आणि आम्हाला शांतता नाही. एक बंद झाला की 2 उघडतो, 2. दुसऱ्या दुकानदारांना आवाज, ए नरसी मी देतो तूप. म्हणे आता मला कोणाचंच नको. अरे विकत नाही, फुकट देतो. म्हणे फुकट तर अजिबातच नको. दुसरा दुकानदार म्हणे फुकट नको घेऊ, फक्त माझ्या दुकानापुढे कीर्तन कर आणि तूप घेऊन जा. कीर्तन हा शब्द ऐकला महाराज, पातेलं फेकून दिलं आणि सुरू झाला महाराज, दिलं गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. लगेच सुरू झालं तिथं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
महाराज सुरू झालं. कुठं दुकानदार. आणि इकडं नरसिंह मेहता ज्या देवाची पूजा करायची त्या मूर्तीसमोर उभी राहिली. कोण 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 सांगा ना माय. कोण? नरसिंह मेहताची बायको. आणि पदर खोसून उभी राहिली आणि त्या देवाला म्हणते, हरी हे हरी, हे देवा, माझा नवरा वयाच्या 5 वर्षापासून तुझा उदो उदो करतो. काय करतो? उदो उदो करतो. आणि जो माझा नवरा वयाच्या 5 वर्षापासून तुझा उदो उदो करतो, आज त्याच्या बापाच्या श्राद्धाला तूप भेटत नाही, तुला लाज नाही वाटत? देवाची लाज काढायला सेवा बी तशीच लागते बरं महाराज. जनाबाईची सेवा तशीच होती. म्हणून अरे विठ्या तुझी रांड रडली की तुला लाज नाही वाटत? कोण बोललो? नरसिंह मेहताची बायको. तुम्ही म्हणून पहा बरं, तू मात्र चमक नाही निघली, मग नाव करता तुम्ही. सेवा तशीच लागते ना, नाही का? तुला लाज नाही वाटत? महाराज स्वतःचा नवरा ज्या मूर्तीची पूजा करायची तिथं लाज काढण्याबरोबर ब्रह्मांडातला ना तो काय म्हणे, कैसा खांब कडाडला ब्रह्म त्याचा कला सत्य लोकी. महाराज भगवान परमात्मा समुद्रामध्ये पोहोचलेले होते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं. हल्ले तिथं झोपेत असताना तेवढ्यामध्ये गरुड येऊन उभा राहिला. आता समजा आपलं कीर्तन ऐकायला एखादं कोणी व्यक्ती सदन व्यक्ती आलेली असेल आणि कीर्तनात बसेल असेल, नेमकं त्या मालकाच्या ड्रायव्हरने गाडी आणावी आणि उभी करावी आणि मालकाजवळ येऊन उभं राहावं. मालकांना विचारावं, अरे आज कुठं जायचं नाही, आज इथं कीर्तन फलाहार आणि इथं सेवा, आज कुठं जायचं नाही, तू गाडी घेऊन काय आला? तसं गरुडाला सुनील महाराज प्रश्न केला. कोणा? देवानं. अरे कुठंच जायचं नाही, कारण गरुड म्हणजे ड्रायव्हर घेऊन काय आणला? म्हणजे कुठंच जायचं नाही, तू काय आला? गरुड म्हणे 2 दिवस सुट्टी व्हायली होती मला. म्हणे कशाला? गुजरातला जायचंय. म्हणे कशाला? नरसिंह त्याच्या बापाचं श्राद्ध आहे. म्हणे मग ते मला करायचंय, तुम्हाला काय वापरत करायचं ते करून द्या. कोणाला? म्हणे देवाला. गरुड. देवानं विचार केला की आपला पक्ष कुठला? महाराज त्या देवाला बिलकुल ताबडतोब नरसिंह येतासारखं ते लगे पगडी घागरा आणि लगेच हातात तुपाचं पातेलं घेतलं आणि नरसिंह मेहताचं रूप घेऊन आला. कुठे? नरसिंह मेहताच्या घरी. आणि कडी वाजवली. आता मला एक सांगा, तुम्ही सगळ्या सकाळी नवरा भांडण करून गेला सामान आणायला आणि संध्याकाळी त्याला उशीर झाला आणि त्यांना दरवाजाची कडी वाजवली. दरवाजा आनंदानं उघडसाल का रागानं उघडसाल? आमची पार्टी म्हणते रागाना, कारण पक्का भांडण करून गेल्यानंतर बायको संध्याकाळी दरवाजा कसा उघडणार? फार दिवशी दरवाजा उघडला. महाराज समोर दिसलं नरसिंह मेहता. होतं कोण? देव. दिसत कोण होतं? नवरदेव. महाराज नवरा दिसता बरोबर नरसिंह मेहताच्या बायकोला प्रश्न केला, अहो इतका उशीर लावतात का? किती वेळ झाला? देव रडायला लागला. सुनील महाराज देव म्हणे खरंच उशीर झाला, लई सहन केलं तुम्ही. उशीर काय झाला? ते म्हणून उशीर काय झाला ते सांगतो मी तुला. हात धरला. कोणाचा? नरसिंह मेहताच्या बायकोचा. कोणा? देवानं. कधी येईल तो दिवस तुमच्या माझ्या जीवनात की देवानं यावर हात धरावा? आपला नुसतं काढतो चालू आहे महाराज. देवानं हात धरला नरसिंह मेहताच्या बायकोचा आणि असं त्या ठिकाणी हात धरला आणि असं मागं नेलं घराच्या मागं. महाराज स्वतःच्या शेतामध्ये 5 एकर असं मंडप एका नुसतं पाहिलं. 5 एकर मंडप आणि त्या 5 एकर मंडपात महाराज खाली गाद्या, तकिये, लोड. तुम्ही 1:30 वाजायला लोडच घेऊ नका अजिबात आता. हा. आणि जेवायची सोय अशी होती, पाट, चौरंग, त्याच्यावर ताट, ताटात वाट्या, हे सगळं सोन्याचं होतं. कशाचं होतं? ऐकून येत? कशाचं होतं? सोन्याचं. सोन्याचं. त्याच्यात चमचे सुद्धा. चमचे माहिती तुम्हाला? सांगू 10 मिनिटं जाते त्याच्यात. तुम्हाला तूप वाढायला चमचा कोणता असतो? समजा तुम्ही भाड्याच्या दुकानावर गेले
आणि चमचा घ्यायचा तुम्हाला तूप वाढायला तूप वाढायचं चमचा असं म्हणसर की का कारण त्याला पळी चालणार कारण तुपाचा चमचा वेगळा भाजीतला चमचा वेगळा गावातला चमचा ते सगळे चमच्याचा एक दुर्गुण असतो महाराज तो ज्या भांड्यात जातो कोणी त्याला रिकामा करत असतो म्हणून त्या भांड्यांना रिकामा होऊ नये म्हणून सावध राहायला पाहिजे कोणापासून तुम्ही म्हणा पण तुम्ही आईस्क्रीम खाल्लं का ते आईस्क्रीम त्या आईस्क्रीम खाताना ते कोणत्या चमच्याने खाता तुम्ही त्याला बांबूचा चमचा असतो नाही का आणि ते आईस्क्रीम खाल्लं की काय करता तुम्ही ते चमच्या कपाटात ठेवता का फेकून देता चमच्याने तोच विचार करा की आपला वापर झाला की आपल्याला फेकला जाणार आहे नाही का तुला सगळं कशाला होतं सोन्याचं महाराज ते बायको हळूच कर अहो म्हणे काय मला जरा 2 शब्द बोलायचे तुमच्याशी का तिनं एवढा 5 एकराला मंडप आणि ते सोन्याचे ताट चौरण पाहिलं आणि नवऱ्याला म्हणली अहो मला जरा 2 शब्द बोलायचे तुमच्याशी अहो लग्न होईल सगळे माझ्याकडे बा समजा तुमच्या बायकोला तुम्हाला एक प्रश्न केला की अहो मला जरा 2 शब्द बोलायचे तुमच्याशी तुम्ही केलेले आयुष्यातले पाप एका मिनिटात आठवतील गेली तुम्हाला ते नेमकं हिला म्हणायचं काय नाही भानगडीचं माहीत पडलं नाही काही पण तो नरसिंह मेहता देव होता महाराज तो ते म्हणे काय बोल ना पा लग्न झाल्यापासून तुमच्या सोबत संसाराचा गाडा ओढताना एका लुगड्यावर आयुष्य काढलं किती एका लुगड्यावर आयुष्यात कधी तोंड उघडलं नाही पण आज एवढा मोठा मंडप एवढे मोठे सोन्याचे भांडे एवढं मोठं त्या ठिकाणी लोड गाद्या एवढे पैसे आले कुठून काय चुकीचं होतं तिचं नाही का जिनं नवऱ्यासोबत एवढा प्रतिकृतीचा संसार केला तिला जेवढं विचारण्याचा अधिकार आहे का कुठं डागा टाकला कुठं चोरी केली का एवढे पैसे आले कुठून तेव्हा देव काय म्हणे पाय ते नंतर सांगतो तुले पण आपण पूजा करून घेऊ तेव्हा बायको म्हणे माय पूजा करायची राहिली तो बांधवांनी सांगायचं राहिला आता ते बांधणारे बोलवायला कोण जाईल देव म्हणे माय होऊ ना कशाला ब्राह्मणाला बोलवायला ब्राह्मण देवाला बोलवायला देवाला जावं लागलं ब्राह्मण देवाकडे देवाला बोलवायला ब्राह्मण देवाला लई ताप झाला तुझ्या डोक्यात कीर्तन करणं काय सांगितलं ब्राह्मण देवाला बोलवायला देवाला ब्राह्मण देवाकडे जावं लागलं देवाला ब्राह्मण देवाला बोलवायला कोणाला देवाला कोणाकडे ब्राह्मण देवाकडे कशासाठी पूजेसाठी ते गेलं ब्राह्मण देवाकडे म्हणजे चल पूजा करायला लागली ब्राह्मणाला पाहिलं ब्राह्मणाला कोण दिसलं नरसिंह मेहता आणि होतं कोण देव ब्राह्मणाला कोण दिसलं नरसिंह मेहता नरसिंह मेहताकडे काय नाही पैसे नाही आणि ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे कीर्तन नको एकनाथ महाराज ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे कीर्तन नको ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे पूजा नको ते म्हणे मी येत पूजेला तुझ्याकडे पैसे नाही नको आणि निघला महाराज देव चौकात एक असं येडं बसत होतो त्याच्या पाठीवर हात ठेवला कोणाच्या येड्याच्या ते म्हणे चल पूजा करू त्याच्या पाठीवर हात ठेवला चल पूजा करा नाही त्याच्या पाठीवर हात ठेवला मला ते निघलं चलो निघलं ते कोण येडं घरी आणलं बायकोला म्हणे हे ब्राह्मण देवता आणली बायकोला पाहिजे म्हणे हो हे येडपट हे चौकात बसते ते म्हणे येडपट पण मंत्र पाहिलं कसं म्हणून देव मनात म्हणे याला येडही मिस केलेलं आहे आणि आता याला धडही मिस केलं महाराज त्याच्या मनात यावं त्याच्या मन आता मोबाईल समजा हँग व्हायला लागला तर त्याला काय करावं लागतं सॉफ्टवेअर मारावं लागतं म्हणजे सॉफ्टवेअर मारलं की त्याचा काय होतं डाटा सगळा निघून जातो तसं देवाच्या मनात जर आलं की रात्री 12 वाजता तुमचं हे फॉर्मॅट करायचं याला सॉफ्टवेअर मारायचं त्यांना 12 वाजता सॉफ्टवेअर मारलं आणि सकाळी तुम्ही 9 वाजेवर उठले नाही
आणि बायको तुमची 9 वाजता उठवायला आली. अहो उठा ना, 9 वाजले. समजून चालायचं की आपलं काय झालं, देवाला फॉर्मॅट मारलं. जास्त माणसांना अहंकारात चालू नाही. तो कावा त्या ठिकाणी तंगडमोल काही सांगता येईल. हो हो, देवाला सगळं सहन होतं, फक्त अहंकार सहन होत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसान माझ्या विष्णू असा. त्याची मावस बहिणी एक कल्पनेची बाधा. त्या कल्पनेपासून अहंकारापासून दूर राहायला पाहिजे माणसाला. फक्त जीवाचं कल्याण नाही तर पतनापासून कोणी वाचवत नाही. वाचणारे फक्त संत आहे. काय सांगत होतो मी, कुठून फुटला फाटा आपला असं असतं. दाड कावा फुटल काही सांगता येत नाही. महाराज पूजा झाली. पूजा झाल्याबरोबर तोपर्यंत ते देवाचे आले ना, कोण ते आल्याबरोबर मला वेळच नव्हता, पण तरी मी वेळ काही काही शेक्या आणते मला मरचिल्ड खटकन काही वेळ अजिबात नसतो महाराज. ज्या काही गरीबाला त्या ताटावर बसायची लाज वाटली सोन्याचा असते म्हणून ते खाली बसायला लागले. हो याच्यावर बसा. ते म्हणे मी म्हणे हो सकाळची येते. महाराज बसले. मस्त सुंदर अशा प्रकारचे जेवण झाले. आणि जेवण झाल्यानंतर देव काय म्हणे, नरसिंह येतात म्हणे हो जेवणारे. म्हणे काय, तुम्ही ज्याच्यावर बसले तो पाठ, ज्या चौरंगावर ताट होतं तो चौरंग, जे ताट जेवायला होतं ते ताट, त्याच्यात ज्या वाट्या होत्या त्या वाट्या, त्याच्यात जे चमचे होते ते चमचे, हे सगळं घरी घेऊन जा म्हणे. काय म्हणे, घरी घेऊन जा. कशाचे होते, सोन्याचे. लोक तिथं पुढे आणायला लागले. सोनं लय अटकले मला त्या सोन्यात. एक म्हातारा तोडात जाते ते म्हणजे काय अडचण आहे. त्यागांना जीवन शोभून दिसते मला. त्यागा शांती अनंतरम गीतेचं वचन आहे. मी कशासाठी बोलतो एवढं दुसरा, क्षेम मी देईन, पण त्याच्यासाठी जे पुण्य आहे त्या पुण्याचं सगळं फळ ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रदान करू जीवाच्या सुखासाठी, तेव्हा तो परमात्मा त्या ठिकाणी आलिंगन देत असतो. जेवण झाले महाराज, ते घरी घेऊन गेले. बायकोच्या पाठीवर ठेवला. ते म्हणजे पाय आता आपल्या दोघांना 2 ताट कर, मी आंघोळ करतो, आता असा आंघोळ करतो आणि लगेच जेवण करू. महाराज देव निघून गेला. कोण निघून गेला, देव. एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही जेव्हा अडचणीच्या काळात असता तेव्हा येतो, तुमच्या अडचणी दूर करतो, तोपर्यंत थांबतो आणि तुमचं चांगलं झालं की निघून जातो. त्याला म्हणतात देव. मग तो काका असला तरी देव, काकू असला तरी देव, चुलती असली तरी देव, भाऊजाई असला तरी देव, मामा असला तरी देव, नोकर असला तरी देव, मित्र असला तरी देव, कोणी अनोळखी असला तरी दिसतो का. आणि कीर्तन करायला अजून स्वतःला दिसत नाही, तुमच्यातला कधी दिसत. कोणती सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. म्हणून देव निघून गेला आणि तोपर्यंत इकडचं कीर्तन संपलं. कुणीकडचं दुकानापुरचं, कोणाचं, नरसिंह मेहताचं. नरसिंह मेहता घेऊन पातेलं घेऊन आले आणि मग दरवाजा उघडला. आता मला एक सांगा, एवढा उत्सव झाल्यानंतर आता बायको दरवाजा किती उघडत, आनंदानं उघडला महाराज. आणि नवऱ्यात पाहिलं सुनील महाराज, न्याओ काय झालं, एवढा उत्सव झाला आणि तुम्ही आता कुठं झाला. अहो इथं कुठं, म्हणजे आपल्या वावरात. म्हणजे कोण होतो, म्हणे तुम्हीच होता. बायको म्हणे मग अशी थोडं वाकडं बोलले म्हणून थट्टा करताना म्हणे माझी. अगं म्हणे थट्टा नाही, मला त्या दुकानदाराकडून नाईलाज झाला, पैसे नव्हते, तू म्हणे कीर्तन कर, मला करावं लागलं, नाईलाज झाला माझा. नक्की म्हणे हो. आपण लय मोठा सोहळा झाला. मग कुठं, मग असं हात धरण मागं नेलं. मला तिथं काय म्हणलं, सगळं गायब. सगळं गायब झाल्यानंतर कुठं झाला सोहळा, म्हणे इथं. म्हणे कोण होतं, म्हणे तुम्हीच होता. हे ऐकलं, नरसिंह मेहताच्या हातात तुपाचं पातेलं गळालं. नरसिंह मेहताना बायकोच्या पायावर साष्टांग दंडवत घातला आणि बायकोला नरसिंह मेहता म्हणे, अगं आयुष्यभर देवदेव मी करतो. ऐकताय ना वाक्य, आयुष्यभर देवदेव मी करतोय आणि दरवेळेला दर्शन तुला तो देतोय. महाराज दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि त्या ठिकाणी आपलं एक आनंदाचं दुःख त्या ठिकाणी एक व्यक्त केलं. कारण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अनुभव संधी म्हणतात, सुख आणि दुःख येतं. बायकोने विचारलं, अहो तो देव होता म्हणे. हो म्हणे कुठे गेला, म्हणे आता गेला असं चौकापर्यंत.
नरसिंह मेहता महाराज पळत निघले मागून. कशाच्या गावाच्या बाहेर नाही, सरोवरापर्यंत पोहोचले आणि सरोवरावर उभे राहिले आणि देव दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी म्हणू लागले, तुम बिना मोरी कोण खबर ले गोवर भगवान विष्णू, लक्ष्मी माता, भगवान शंकरजी, पार्वती माता, ब्रह्मदेव आणि सरस्वती, 6 देव. पुढे नरसिंह मेहता जातात, मागे 6 देव आहे. आणि घरी आले, घरी येत असताना बाकीच्या गावाला काय आला त्या ठिकाणी दिसतात देव, पण तरी नरसिंह मेहता समोर जय हरी जय हरी. नरसिंह मेहता म्हणजे आयुष्यात कधी मला रामांकडे जय हरी केलं नाही, काय झालं. मला घरी आले, 6 देव जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर नरसिंह मेहता म्हणे, देवा म्हणे काय फक्त 5च मिनिटं थांबा म्हणे, कशासाठी, माझ्या भावाला जेवायला बोलवलं. होईल का आपल्याला नसेल, काय म्हणे, भावाला जेवायला बोलवलं. देव म्हणे, जो तुला बोलला, ज्यानं तुला शिव्या दिल्या, ज्यानं तुझा अपमान केला, त्या भावाला जेवायला बोल म्हणे. हो म्हणे, का म्हणे, देवा आज जर तुम्ही माझ्या भावाला तुमच्या पंक्तीला घेतलं नाही तर भविष्यात त्या ठिकाणी माझ्या भावाला कोणीही पंक्तीला घेणार, हे साधूचं जीवन नाही. अरे पण त्याला तुला शिव्या दिल्या ना, मान्य आहे मला, पण शिव्या द्यायची बुद्धी कोणा दिली. देव म्हणे, भाऊ भानगडी नको, काय बोल नाही का, बुद्धीचा जनिता भानगड नको, भावाला बोलून आणलं, मला 6 देवासोबत मस्त जेवायला बसले वाटलं, याच्यापेक्षा जीवन तरी शेमनी दे. पण याच्यासाठी आयुष्यभर साधना केली, जे पुण्याचं फळ त्या ठिकाणी होतं ते प्रदान करावं लागणार. म्हणून माऊली बोलतात की सर्व सुकृताचे फळ मी लागीन, क्षेम मी देईन. त्या परमात्म्याला हातात आलिंगन दिलं, त्या परमात्म्यानं आलिंगन दिलं, दोघांचं त्या ठिकाणी मिलन झालं. म्हणून अशा प्रकारची जी त्या ठिकाणी अवस्था आहे, अवस्थेचं म्हणून माऊली शेवटच्या चरणात Thank you.
आनंद आहे। एक शेवटच्या चरणाचा फक्त 2 मिनिटात भावार्थ सांगायच्या शब्दांना थांबवायचं आहे, पण खऱ्या अर्थानं त्या परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी क्षेम करून घ्यावं, आलिंगन घ्यावं असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाच्या नियमानं त्या भगवंताचं पूजन होणं आवश्यक आहे। समन्वयाच्या संबंधाने शेवटच्या चरणामध्ये बोलतात की बाप रखुमादेवीवरून विठ्ठलाचे भेटी आणि आपुले संसाठी करून संसाठी या शब्दाचा अर्थ आदला बदल किंवा एकरूपता ही वर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे 3 अंगांच्या ठिकाणी अर्थ घेतात। म्हणून आम्ही भगवान परमात्म्याशी एकरूप झालो, त्यांना आम्हाला एकरूप करून घेतलं, नवे नवे जीव शिव या दोघांचं मिलन झालं आणि त्याच्याशिवाय त्या ठिकाणी जीवाला स्थिरता अर्थात सुख प्राप्त होत नाही। म्हणून माऊली सांगतात की बाप रखुमादेवी विठ्ठलाची भेटी आणि आपुले संसाठी करून घेतलं। आपणही त्या ठिकाणी एक जीवन जगत असताना एक स्वतःवर प्रेम करावं
आपल्या कुटुंबावरती प्रेम करावं. त्याचं एक पहिलं वाक्य महत्त्वाचं सांगून जातो. जगाच्या पाठीवर स्वतःच्या कुटुंबाइतकी महत्त्वाची आणि मोठी संस्था कोणतीच नाही. पहिले आपण स्वतः, आपला परिवार, नंतर शेजारी, नंतर गाव, नंतर देश आणि नंतर धर्म. म्हणून आपण या संबंधानं जर जीवन जगायचं असेल तर ते ज्या पद्धतीने ते जीवन जगले त्या संतांच्या सान्निध्यात, त्या संतांच्या समितीमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्यांची सेवा आपल्याकडनं घडणं गरजेची आहे. कारण संत सेवेशिवाय प्रसन्न होत नाही. कशी सेवा व्हावी, माऊलीचे शब्द तुमच्या समोर ठेवतो, शब्दांना थांबवतो. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य होऊन, ते ज्ञान पैगा भरले, जरी मनी आठी आणावे तरी संता या बदले सर्वश्रेष्ठी. या न्यायाने सेवा झाली की मग नंतरचा परिणाम काय आहे, अपेक्षित जे आपुले तेही सांगती जे पुशिले, जेणे अंतकरण भोगले संकल्प. अर्थात संतांनी सेवा केल्यानंतर प्रसन्न झाले की परमात्माही प्रसन्न होतो आणि जीवावर कृपा करतो. म्हणून ज्या संतांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या तुमच्या आमच्यावर सर्वांवर कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्या संतांचं अतिशय आनंदानं आणि प्रेमानं भजन झालं पाहिजे. ज्ञानेश्वर श्री क्षेत्र पंढरपूर अर्थात ही पंचक्रोशी ही आजची सेवा आपण पंढरपुरातच आहोत असं समजून पांडुरंगाच्या चरणी समर्थ सद्गुरू गजानन महाराज प्रभू रामचंद्र यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी शब्दांना पूर्णविराम. सर्वांची या ठिकाणी साथ मिळाली, खूप दिवसानंतर भेट झाली, त्या भेटीमध्ये त्या ठिकाणी प्रेम मिळालं. भविष्यामध्ये या प्रेमात वाढ व्हावी एवढीच अपेक्षा. कारण मध्यंतरी जरा प्रेम दुबगलं होतं, प्रेमाला त्या ठिकाणी फार उशीर लागला. म्हणून अशा प्रकारचा विषय भविष्यामध्ये होऊ नये ही त्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे. एक मी सुद्धा या ठिकाणी या परिवाराचा एक सदस्य आहे. कारण सुरुवातीपासून अर्थात पूज्य संजय बाबाच्या सोबतपासून कोणी पूर्णबाबा सोबत आहे. काय थोडंसं कमी अधिक झालं कारण हेही बोललं पाहिजे, समाजाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे नाही का. आणि काही चुकलं तर चार विषयाचे आपले सांगितलं पाहिजे, पण दूर लोटलं नाही पाहिजे. तरी पण महाराज तुम्ही दूर लोटलं नाही आणि मी काही त्या ठिकाणी गेलो नाही, जवळ आलो, पण जे अपेक्षित होतं ते झालं नाही. ते झालं पाहिजे आणि म्हणून कोणतं झालं नाही, तुमचं लक्षात आलं का, भावना पोचल्या का नाही का. असो पण आता पुढे होईल ते मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तू का. तशी तर माझी स्वतःच त्या ठिकाणी गावावर कथा करण्याची इच्छा होती वरण्यापासून. त्या गोष्टीला 7 ते 8 वर्ष झाली, पण तो काही योग आला नाही. कारण त्या ठिकाणी असं आहे, बोललं की वाईट वाटे पण सत्य नाकारता येत नाही. एखाद्या गुणाचा हुशारीचा प्रेमाचा उत्कर्ष होण्यासाठी काही गोष्टी प्रतिबंधित होतात, त्या ठिकाणी ज्या झाल्या पुढे होऊ नये, होणार नाही अशी या ठिकाणी अशा थोडसा पुढच्या सूचना आहे. त्या सूचना होतील, संचालन होईल आणि त्याच्यानंतर जे नियोजन असेल अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल. म्हणून आता नेहमी सुनील भोई यांनी यावं आणि जे काय असेल ते अशा प्रकारचं आपलं त्या ठिकाणी नियोजन सांगावं, मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल आणि नंतर आपण त्या ठिकाणी उठायचं. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. एवढं सांगून जर कोणी उठला जर गेलो त्याला काही इलाज आहे, त्याला काही इलाज नाही. झालेली सेवा पुनश्च एकदा संतांच्या आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित या ठिकाणी शब्दांना दिला. या ठिकाणी आता आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर जय विठ्ठल